परली तालुका के पांगरी स्थित ओमकार चीनी मिल पर किसानों के 4,47,06,000 रुपए गन्ना मिल बकाया जाने से इस मामले में चीनी आयुक्त ने मिल के खिलाफ कार्यवाही के आदेश दिए हैं। आदेश के अनुसार चीनी मोलेसिस और बगास की बिक्री से प्राप्त राशि के किसानों की बकाया रकम चुकाई जाए। जरूरत पड़ने पर मिल की गैर बंधक चल अचल संपत्ति जब्त कर उसकी बिक्री करने के निर्देश भी दिए गए हैं। इस मामले में एडवोकेट परमेश्वर गित्ते ने शासन स्तर पर प्रयास किए, जबकि एडवोकेट अजय बुरांडे और गन्ना उत्पादक किसान संघर्ष समिति ने किसानों के साथ मिलकर कई बार आंदोलन किया था। किसानों ने इस फैसले को किसान एकजुटता की जीत बताया है। अब आदेश के बाद किसानों को उनकी बकाया राशि ब्याज सहित वास्तव में कब मिलेगी, इस पर अभी सभी की नजरें हैं। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकार साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे देऊ शकला नाही व कर्ज फेडू करू शकला नाही, म्हणून विद्यमान संचालक मंडळांनी तो कारखाना संमतीने ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांना तो विक्री केलेला आहे। आणि या कारखान्यांच्याकडून शेतकरी कामगार यांची फार मोठी अपेक्षा होती की या भागातील पंचकृषी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळतील वेळेवर आणि ऊस आपला कारखान्याला जाईल, परंतु त्याची भरभराट झालेली आहे। आणि ओंकार साखर कारखाना लिमिटेड पांगरी युनिट क्रमांक 8 यांनी या गळीत हंगाम 25-26 साठी जो गाळप केलेला आहे ऊस शेतकऱ्यांचा, त्या ऊसाचा मोबदला अद्यापर्यंत दिलेला नाही। आणि या ऊसाचा मोबदला मिळावा, शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे मिळावेत, कामगारांचा वेतन मिळावं, त्यामुळे या पंचवर्षीतील कामगार व शेतकऱ्यांनी फार मोठे असे आंदोलन लढा उभा केलेला आहे। आणि त्या लढ्याचं फलित म्हणून आणि या ओंकार साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी शासन स्तरावर मी त्या ठिकाणी तक्रारी अर्ज दाखल केले असल्याने महाराष्ट्र शासनाचे साखर आयुक्त पुणे यांनी नुकताच साखर कारखान्याचे ओंकार साखर कारखान्याची मालमत्ता साखर असेल, इथेनॉल असेल ती जप्त करून ती शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे अदा करण्यात यावेत अशा प्रकारचा आदेश नुकताच माननीय साखर आयुक्त पुणे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना कळवलेला आहे। परंतु अद्यापर्यंत या 4 ऑगस्ट 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केल्याचं दिसून येत नाही। तर मला असं वाटतं की या कारखान्याच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करून जप्ती करून शेतकऱ्यांचे ऊसाची थकीत जी रक्कम राहिलेली आहे ती देण्यात यावी। जी शासनाची ती FRP प्रमाणे जी रक्कम थकीत झालेली आहे ती जवळपास 4 कोटी 4.5 कोटीच्या आसपास 4,47,00,000 रुपयाच्या वर त्या ठिकाणी थकीत आहे आणि ती रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावी। नसता या प्रकरणामध्ये परत तीव्र असं आंदोलन उभा करण्याची गरज आहे आणि ते आमच्या शेतकरी आणि कामगार त्या ठिकाणी उभा करतील असं या ठिकाणी मला असं वाटतंय।